अजित पवार यांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाराज झाले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकाच प्रकारचा फोटो लावण्याच्या सूचना आणि बॅनरचं जिओ टॅगिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षातल्या नेत्यांवर विश्वास नाही का अशी चर्चा त्यानंतर आता आमदारांमध्ये सुरू झाली आहे। 22 जुलैला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जयंती राज्यभरामध्ये साजरी केली जाणार आहे। त्यासाठी पक्षाकडून राज्यभरातील आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। अजित पवारांच्या जयंतीचा बॅनर लावताना त्यावर दादांचा एकाच प्रकारचा फोटो सर्वांनी छापावा असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत। तसंच हा बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देखील आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या सूचना दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। बॅनरवर फोटो लावण्यासाठी बंधन का, जिओ टॅगिंगच्या सूचना कशासाठी असा प्रश्न काही आमदारांकडून उपस्थित केला जातोय। या सूचनांमुळे नेत्यांचा आमच्यावर विश्वास नाही का अशी चर्चा आता आमदारांमध्ये सुरू झाली आहे। जयंतीचा कार्यक्रम 7 दिवस त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे काय तुम्ही म्हटलं तसं टॅगिंग वगैरे काही नाही, ठीक आहे। काही वेळेला आपण एक दादांचा एक फोटो असा आहे की जो प्रत्येकाला दादा समोर जायचं असं वाटत असतं। त्याच्यामुळे आम्ही चर्चा करत असताना करत असतो की कुठला फोटो अधिक उच्चंबळून आल्यासारखा तो दिवस त्यांच्या आठवणीचा आहे आणि त्याच्यामुळे ते एकंदरीत आम्ही चर्चा करतच असतो। नाही चुकीचे असं कुठल्याही आमदारांना कुठं ते हे आदेश दिलेले नाहीत। तर तालुक्यामध्ये दादांच्या जयंतीच्या निमित्तानं फोटो लावायचं, बॅनर लावायचं, कुठं लावा, कुठं हे पाठवा वगैरे असं कुठंही नाही।